फिट कसं ठेवायचं. दत्ताजी, आता आपण बोललो की वजन वाढवण्यासाठी, आता आम्हाला एक थोडंसं माहिती हवंय की वजन कमी करण्यासाठी हा सगळ्यांचा महत्वाचा प्रश्न असतो. नक्कीच सगळ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे. वजन कमी करण्यासाठी अतिशय सोपा भाग आहे, तसं कठीण काहीच नाहीये. नियमितपणे सकाळी उठून तुम्ही जर एक अर्धा पाऊण तास चालायला गेलात किंवा धावायला गेलात, आता हे वयावर डिपेंड आहे. जर 30-35च्या आतमध्ये तुम्ही असाल तर जॉगिंग किंवा रनिंग करून तुम्ही स्वतःला चांगलं बारीक ठेवू शकता. वय जास्त वाढलेलं असेल तुमचं तर तुम्ही ब्रिस्क वॉक केलं पाहिजे नियमितपणे. आठवड्यातून 3 दिवस वजनाचे व्यायाम तुम्ही केलेच पाहिजेत. याच्यानंतर महत्वाचा भाग येतो तो म्हणजे आहाराचा, की यात सुद्धा कमीत कमी 5 मील तुम्हाला घ्यायचे आहेत. पण ते मील घेताना सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही जो आहार घेता तो आहार कमी याच्यात तुम्हाला घ्यायचा, म्हणजे पोटभर न जेवता अगदीच अल्प प्रमाणात घ्यायचा आहे. कारण अन्न खाल्ल्यामुळे किंवा जास्त झाल्यामुळे वजन तुमचं वाढतंय. तर त्या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही जेवण कमी करत नाही तोपर्यंत वजन वाढणं कठीण आहे, कमी करणं कठीण आहे. तर सकाळी उठल्याच्या नंतर एक गरम पाणी, त्याच्यामध्ये मध किंवा लिंबाचा रस वगैरे टाकून तुम्ही जर घेतलं तर ती वजन कमी करण्याची त्याचा चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर ब्रेकफास्टमध्ये एखाद दुसरं तुम्ही फळ घ्या. अगदीच फळ नसेल, ड्युटी नंतर तुम्हाला दुपारी उशिरा जेवायला होणार असेल तर पोळे आहेत किंवा असे एक सँडविच आहे पण त्याच्यामध्ये चीज किंवा बटर न लावता, तर असं तुम्ही ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये 1 ते 1.5 चपाती किंवा पोळी, ज्वारीची भाकरी आहे, बाजरीची भाकरी आहे, चपाती काही असेल हरकत नाही. कुठल्याही प्रकारची पालेभाजी म्हणा किंवा स्प्राऊटची भाजी, आपण चणे किंवा कडधान्याची भाजी त्याला आपण म्हणतो, हे तुम्ही चालू शकता. नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन, मटन किंवा कुठलाही पदार्थ पण कमी क्वांटिटीमध्ये. एक फोन घेऊया, पुन्हा आपण या विषयावरती बोलू. पुण्याहून रजनी यांचा फोन आलेला आहे. हॅलो. हा रजनी, बोला, प्रश्न विचारा आपला. नमस्कार, मी पुण्यावरनं बोलतेय. हा बोला. मी पुण्यावरनं बोलतेय, प्रश्न विचारू का? हा प्रश्न विचारा. माझा हा प्रश्न आहे की रोज माझं पोट साफ होत नाही. माझी डिलिव्हरी झाली आता. हा. मला 6 महिन्याचा मुलगा आहे मला. बरं. तर मला संडास साफच होत नाही, 3-4 दिवस पोटातच राहते. नाही, अजून काय प्रश्न काय आपला? आणि माझा प्रश्न असा आहे की मला पाठीला खूप बाक आहे उंचीमुळे. बरं बरं, तुम्हाला व्यायाम प्रकार हवाय का? मला योग्य तो व्यायाम जरा सांगताल का? पाठीला थोडासा त्यांना, पाठीला अगोदर बोलूया कॉन्स्टिपेशन वरती. त्यांचा जो प्रॉब्लेम आहे, पोट साफ होत नाही, त्याला महत्वाचं कारण आहे ते म्हणजे कॉन्स्टिपेशन. तर आपल्या जेवणातून चण्याचे पिठाचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करा. उपवास वगैरे करत असाल, जास्त उपवास करू नका. प्रत्येक 3 ते 4 तासानंतर पोटात तुमच्या काहीतरी गेलंच पाहिजे, अन्न तुम्ही काहीतरी खायचंच आहे. सकाळी उठताना उठल्या आणि झोपताना गरम पाणी नियमितपणे प्या. नॉनव्हेज पदार्थ खात असाल, कारण नॉनव्हेजमध्ये फायबरचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे नॉनव्हेजचे पदार्थ खात असाल तर थोडेसे ते कमी करा. 100% तुमचा कॉन्स्टिपेशन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला पाठीला जो बाक आलेला आहे तर तुमची बसण्याची किंवा दिवसभर काम करण्याची जी काही हालचाल करण्याची एक पद्धत आहे विशिष्ट, त्यात थोडासा बदल करा. शक्यतो ताट बसण्याचा प्रयत्न करा. जर आपण आसनं किंवा असे काही प्रकार तुम्ही करत असाल तर त्यापैकी पाठीचा बाक सरळ करणारी काही आसनं ठराविक आहेत. आता तुम्ही म्हणता की 6 महिन्याचं बाळ आहे, म्हणजे तुम्ही एक मधल्या वयात तुम्ही साधारणपणे गेलेले आहात, तर अशा वेळेला भुजंगासन आहे किंवा धनुरासन आहे, तर अशी बरीचशी आसनं आहेत, उष्ट्रासन आहे, अशी बरीचशी अशी आसनं आहेत की ती पाठीचा बाक काढण्यासाठी तुम्हाला उपयुक्त करू शकतील. एक चांगला योगा शिक्षक, आता प्रत्येक ठिकाणी योगासनं चालूच आहे जोरात, तर अशा ठिकाणी जाऊन जर योगासनाचे काही प्रकार तुम्ही जर केलेत तर 100% तुमचा बाक मी कमी होईल असं म्हणणार नाही, पण अजून नक्कीच वाढणार नाही. तर नियमितपणे व्यायाम आणि सांगितल्याप्रमाणे आहार तोच तुम्ही त्याचं सेवन तुम्ही करायला हवं. अजून एक फोन घेऊया. पुण्याहून मिलिंद यांचा फोन आलेला आहे. मिलिंद, काय प्रश्न आपला? सर नमस्कार, पुण्यावरून बोलतो मी. हा, प्रश्न विचारा. म्हणजे ह्या ज्या डिसीज असतात, डायबिटीज वगैरे, हा, याच्यासाठी प्राणायाम योगासनाने तो पूर्णपणे अगदी छान प्रश्न आहे तुमचा. वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळ्या काही व्यायाम प्रकार आहेत का असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आता आपण जे वजन कमी करण्यासाठी आपण बोललो, ह्याही मुद्द्यावरती आपल्याला यायचंच आहे की वेगवेगळ्या आजारांसाठी कुठकुठले व्यायाम प्रकार आहे. परंतु त्यात एक मला विचारावं असं वाटतं, वजन कमी करताना काही भाग, म्हणजे कधी कधी नाही मला हा भाग कमी करायचा आहे, हा भाग कमी करायचा, म्हणून प्रत्येक जण वेगवेगळी, तर अशा वेळेस काही खास व्यायाम प्रकार असतात त्याच्यासाठी? तसे खास व्यायाम प्रकार नाही आहेत. खरं तर शरीर हे नेहमी एक फुगा कसा असतो, बलून, त्या फुग्याप्रमाणे वाढतं आणि फुग्याप्रमाणेच कमी होतं. पर्टिक्युलर ठिकाणचं मांस किंवा चरबी कमी करणं हे व्यायामाने तर नक्की शक्य नाही. म्हणजे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण शरीरच बारीक होतं. बऱ्याच थोडक्यात काय होतं की बऱ्याच अंशी कित्येक, आता स्त्रियांचं घेतलं उदाहरण तर हिप्सचा भाग खूप जास्त असतो आणि त्या मनाने शोल्डरचे खांदे थोडेसे असे अरुंद असतात, मग त्यांना हिप्स कमी करून खांदे रुंद करावेसे वाटतात वगैरे वगैरे. तर हे असं काही होत नाही. शरीर हे व्यायाम केल्यामुळे फक्त शरीर खर्ची पडत असतं, त्यामुळे ते कमीच होतं. अन्न खाल्ल्यामुळे शरीर वाढतं. तर पर्टिक्युलर कुठले त्या कमी करणं वाढवण्यासाठी
असे कुठले व्यायाम प्रकार नाही आहेत. बरं. तुम्ही कुठला जरी व्यायाम केला तरी जो मसल त्या व्यायामामध्ये ऍक्टिव्ह झालाय, मुवमेंट करतोय, त्या मसलमध्ये जी मसल रिपेअर करण्यासाठी जी एनर्जी खर्च होते, ही एनर्जी संपूर्ण शरीराकडनं मागवली जाते. त्यामुळे शरीर हे सर्वांगाने कमी कमी होतं. असं पर्टिक्युलर ठिकाणचं तुम्ही कमी करू शकत होत नाही. आता आपण आसनांकडे वळूया. नक्की. जसं आपण एक कॉमन म्हणजे जर का दररोज स्वतःला फिट ठेवण्यासाठी कुठले आसनं करायला हवे? आसनांचं 4 प्रकारे विभाजन केलं जातं सहज समजण्यासाठी. बरं. त्यात उभं राहून करावयाची असणे, खाली बसून करावयाची असणे, बरं. पाठीवर झोपून करावयाची असणे आणि हा, हा. पोटावर झोपून. तर यापैकी नियमितपणे एक सगळ्या प्रकारातली 4 प्रकारातली 2-2, 3-3 आसनं आपण जर रेग्युलर केली तर 10 ते 12 आसनं होतात. तर अशी 10 ते 12 आसनं कुठलीही आसनं, जर तुम्हाला कुठला आजार नाहीये, तुम्ही फिट आहात, तर तुम्ही कुठलीही आसनं जरी केली तर आसनं ही नेहमी फक्त उपयुक्त आहेत, फायदेशीरच आहेत. फक्त काही ठराविक आजारामध्ये काही आसनं दिली जात नाहीत. पण जनरली तुम्ही फिट असाल तर तुम्ही कुठलीही आसनं, पण कमीत कमी 10 ते 12 आसनं नियमितपणे तुमची ती व्हायला पाहिजेत. कारण आसनांमुळे अगदी ऑर्गन्स क्लिअरन्स पासून ते फ्लेक्झिबिलिटीपर्यंत बराच फायदा होतो. तर आता उभं राहून घ्यायचं म्हटलं तर ताडासन आहे, कोणासन आहे, पुन्हा कटीचक्रासन आहे. तर अशी बरीचशी आसनं आहेत. खाली बसून करायचं म्हटलं तर पर्वतासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, जानु शीर्षासन आहे, वगैरे वगैरे. पाठीवर झोपून करायचं म्हटलं तर अशी कित्येक आसनं आहेत की जी म्हणजे थोडक्यात हे सांगायचं आहे मला हा, हा. की पुढे वाकून करावयाची असणे, बरोबर. साईडला वाकून साईडला करावयाची वाकून. वाकणे, ट्विस्टिंग पोझिशनची असणे. हो, हो. तर अशा प्रकारची असणं केली तर बरं, डेफिनेटली दादाजी इतके फोन येत आहेत, आपल्याला बोलायचं नक्की, पण भरपूर आहे. एक फोन घेऊया. उषा चौरे यांचा फोन आलेला आहे. उषाजी, काय प्रश्न आहे आपला? हॅलो. हा, प्रश्न विचारा. मी विजय चौरे बोलते. हा, बोला. उषा विजय चौरे बोलते. हो, कळलं. प्रश्न विचारा. आणि जाडी कमी करायची आहे. हा, मग ते उपाय सांगा आम्हाला. बरं, धन्यवाद. आत्ताच आपण तसं बोललो आहे, जाडी कमी करण्याचं, वजन कमी करण्याचं. जाडी कमी करण्यासाठी आपला आहार अगोदर कमी करा. कमी करा म्हणजे उपासमार करून घेऊ नका. बऱ्याच वेळेला असं होतं की उपवास केल्यामुळे आपण बारीक होऊ असं वाटतं, पण उपवास केल्यामुळे माणूस फक्त कमजोर होतो. तर दिवसातून साधारण 5 ते मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 5 वेळचं जेवण तरी ठेवा. फक्त ते अल्प प्रमाणात खा. शरीराच्या हालचाली वाढवा. घरातली कामं करून व्यायाम होत नसतो. नियमितपणे सकाळी उठून चालायला जा. 100% तुमचं वजन कमी होईल. अगदी. एक छोटीशी विश्रांती घेऊया. फिटनेस गुरु दत्ता गायकवाड आपल्याकडे आल्यात, फिटनेस विषयी टिप्स देत आहेत. तुमचा फिटनेस तुम्ही सुधारू शकता, त्यांना प्रश्न विचारू शकता. एक छोटीशी विश्रांती घेऊ, पुन्हा येऊ. आपण पाहत राहा झी 24 तास.